नमस्कार मंडळी, आज आपण मकर संक्रांती स्पेशल तीळ, शेंगदाणा आणि गुळाची पोळी करणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धी वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणा आणि त्याचबरोबर 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे। गूळ समप्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेवढी वाटी शेंगदाणा किंवा तीळ घेणार आहोत तेवढंच समप्रमाणात गूळ घ्यायचं आहे। तर आता सुरुवातीला मी तीळ भाजून घेते। तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण छान थोडेसे लालसर होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे खमंग असे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे, जेणेकरून आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या छान चविष्ट लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता तीळ छान तडतडायला लागलेले आहेत, म्हणजे छान असे फुलायला लागले आहेत आणि तिळाचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे। आता या स्टेजला गॅस बंद करून या डिशमध्ये आता आपण हे काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आता मी शेंगदाणेसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेते। छान खमंग असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। इथे पण मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम फ्लेम केलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे खमंग असे आपले हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे खमंग असे भाजले गेलेले आहेत। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि शेंगदाणे तुम्ही इथे बघू शकता थंड केल्यानंतर ह्याच्यावरचे जे साल आहेत ते मी साल काढून घेतलेत थोडेफार। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरचे साल काढा। तर इथे मिक्सर जारमध्ये सुरुवातीला शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर थोडेसे तीळ घालायचे आणि आता थोडंसं गूळ घालायचं आहे आणि आता चालू बंद करत मिक्सरमधून आपण फिरून घेऊया आणि इथे छान बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे। तर आता हे सुरुवातीला आपण काढून घेऊया बाउलमध्ये आणि पुन्हा आपण अशाच पद्धतीने हे करून घेऊया। पुन्हा शेंगदाणे, तीळ आणि गूळ घालून आपण मिक्सरमधून फिरून घेऊया। आता इथे मी थोडीशी वेलचीसुद्धा घालत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची घाला, जर का आवडत नसेल तर वेलची नाही घातली तरी काय हरकत नाही आहे। तर इथे मी थोडीशी वेलची घातलेली आहे आणि आता पुन्हा मी मिक्सरमधून फिरून घेते आणि आता आपलं हे सारण तयार होत आलेलं आहे। तर सगळं सारण मी अशाच पद्धतीने करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता एक बाउल भरून आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि अगदी छान सुटसुटीत झालेलं आहे। आता आपल्याला एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे आपली पोळी आहे ती छान खाताना चविष्ट लागते। तर आता मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान अशी आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही, अशा पद्धतीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक मळून झालेली आहे। अशा पद्धतीची ही कणिक आपल्याला हवी आहे। तर आता याला मी थोडंसं तेल लावून घेते। मी कणिक मळताना पिठामध्ये अजिबात तेल घातलेलं नाही आहे, मी नेहमीच पिठामध्ये तेल घालत नाही। मी फक्त कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून छान अशी ही कणिक मी मळून घेते। तर आता आपली कणिक रेडी झालेली आहे। आता आपण लगेचच पोळ्या करायला घ्यायच्या आहेत, कारण पोळ्या करण्यासाठी कणिक आपल्याला सैलसर होता कामा नये। तर यासाठी मी आता हातामध्ये एक लहानसा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण ह्या गोळ्याला सुरुवातीला पीठ लावून घेऊया, म्हणजे आपली जी पोळी आहे ती अजिबात फुटणार नाही। तर दोन्ही बाजूला छान असं चांगलं असं पीठ लावून घ्यायचं आणि आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीला पारी तयार करतो हाताच्या साहाय्याने, त्याच पद्धतीने आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे। आणि आता इथे पारी तयार झाल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं सारण आहे ते सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे। सारण आपल्याला जितकं मावेल तितकंच भरून घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आणि एकदम कमीसुद्धा नाही घ्यायचं आहे। तर इथे जितकं मावेल इतकं मी यामध्ये सारण भरत आहे। सारण भरून झाल्यानंतर आता आपल्याला ही पारी व्यवस्थित अशी मिटवून घ्यायची आहे।
तर आता इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण हे सारण भरून घेतलेलं आहे। आणि आता पुन्हा आपण याला दोन्ही बाजूनी गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे पारीमधलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही। आणि आता अगदी हलक्या हाताने कडेकडेने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपलं आतलं जे सारण आहे ते सारण अजिबात बाहेर येणार नाही। आणि कडेनेच लाटायचे, जेणेकरून आपली जी पोळी आहे ती साईडनी पातळ होते, म्हणजे जास्त जाडसर होत नाही। तर आता आपली एक पोळी लाटून झालेली आहे आणि गॅसवरती ऑलरेडी मी तवा तापायला ठेवला होता। गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे। आपल्याला लो फ्लेमवरतीच ही पोळी भाजून घ्यायची आहे, गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे। आणि पोळी तव्यावरती सोडल्यानंतर साईडनी आपल्याला तूप सोडायचं आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल सोडायचं आहे आणि वरतूनसुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आणि खालची बाजू जोपर्यंत व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला ही पोळी पलटायची नाही आहे। तर खालची बाजू व्यवस्थित भाजेपर्यंत मी दुसरी पोळीसुद्धा अशा पद्धतीने पारीमध्ये सारण भरून घेते। तर इथे तोपर्यंत दुसरी पारी पण मी भरून घेतलेली आहे। आणि पुन्हा आपण अशाच पद्धतीने याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना नेहमी कडेकडेनेच पोळी लाटून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी पोळी पण आपण अशाच पद्धतीने छान हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे। तोपर्यंत गॅसवरती आपली जी पहिली पोळी भाजलेली आहे ती पलटून घेऊया। खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतरच आपण ही पोळी पलटून घ्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकता पोळी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजली गेलेली आहे। तर तयार झालेली पोळी आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी पोळी पण भाजून घेऊया। आता पुन्हा आपण साईडनी तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर इथे या दोन पोळ्या केल्यानंतर अशाच पद्धतीने सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एकदम खमंग झालेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या पोळ्या होतात। या आठवडाभर किंवा 10 दिवस तुम्ही या पोळ्या खाऊ शकता, या पोळ्यांना काही होत नाही। या पोळ्या साजूक तुपासोबत खूप चविष्ट लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।